चला पटकन सगळ्यांनी चित्र काढायचंय. आणि समृद्धी, बॉर्डरच्या बाहेर लग्न नाही केले पाहिजे. हो ताई. ताई, मनवाताई कधी येणार आहे? हो, मनवाताई येणार आहे. तू आधी चित्र काढ. हो हो आई. मनवाताई आली. अगं अजून काही ठरलं नाहीये. आज संध्याकाळपर्यंत नाहीतर एक काम करते, उद्या सकाळी मी तुला कळवते आम्ही कधी येतो ते. हा बरं आई, मी आताच्या शाळेत पोहोचले, मी तुला नंतर कॉल करते. ओके ओके, बाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे वा, आज चित्रकलेचा तास सुरू आहे वाटतं. हो मग काय, तुझीच वाट बघत थांबलो होतो, मग शेवटी चित्र काढायला दिलं. मनवा, आता रिप्लाय येईपर्यंत मी शिकवू का? की अगं मग काय, राजवीर जिजूंशी चॅटिंग करत असताना सुद्धा किती खुश असतेस तू. मग उगीच मध्ये डिस्टर्बन्स नको ना, म्हणून म्हटलं. चला आता सगळ्यांनी न बघता पाडा लिहायचंय. बघू कोण पटकन लिहितंय. चला चला. मनवा, मगाच्या मेसेजचा रिप्लाय राजवीर जिजू इथे येऊन देणार आहेत का? की प्लीज यार, मुलांसमोर नाही. अगं मग काय, लग्न झालंय तुमचं, तरी अजून वाट बघणं आहेच का? ए हाय. अरे तुझा फोन आला तेव्हा मी ड्राईव्ह करत होते. आय एम सो सॉरी. मी दबेनकडे तुझ्यासाठी मेसेज दिला होता, मिळाला ना? अरे बस ना. मिळाला मेसेज मला. तुझी काळजी वाटत होती, तुझी तब्येत बरी नव्हती ना, म्हणून मेसेज आणि कॉल करत होतो, पण तू कॉल उचललाच नाही. सो स्वीट ऑफ यू. बरं, तू औषधं घेतलीस ना? हॅलो, मी काहीतरी विचारलं. एवढी काळजी करू नकोस माझी. सवय नाहीये मला. ऐक ना, मला ना काही डिझाईन्स फायनल करायच्यात, त्यानंतर आपण बोलूयात प्लीज, कारण हे थोडं अर्जंट काम आहे. चालेल. थँक्स. ऐक ना, मला खूप अर्जंट मीटिंग साठी जावं लागतंय. आपण उद्या बोलूयात का प्लीज? चल चल, बाय. अगं काल आपल्या संस्थेतून फोन आला होता. हो, काय म्हणाले? काय नाही, खूप कौतुक करत होते आपलं. तुला पण करतील फोन. नाही नाही, संस्था खुश आहे ना, मग झालं तर. हो, आणि ह्या वर्षी देणगी सुद्धा चांगली मिळाली असं सांगत होते. खरंच? हो. ग्रेट. बरं ऐक ना, तू जा पुढे, मला मामा येणार आहेत घ्यायला. मी थांब. हा मग ठीक आहे ना, मी थांबते तुझे मामा येईपर्यंत. अगं नको, कशाला उगाच राजवीर जिजू चिडायचे. हे बघ, आता मी थांबले तरी तू मला चिडवणार आहेस, मी नाही थांबले तरी तू मला चिडवणार आहेस, त्यापेक्षा मी थांबते. अगं नाही, मी चिडवत नाही, मी खरंच सांगते. तू खरंच जा पुढे, माझ्यामुळे उगाच तुला उशीर व्हायचा आणि मग राजवीर जिजू चिडायचं. ए प्लीज, काय माझ्यावर चिडत नाही, खूप समजूतदार. हो
7-8 दिवस झालेत लग्नाला, तर एवढं कळायला लागलंय तुला त्यांच्याबद्दल? हा मग अगं नाही, मी खरंच सांगते, खरंच तुझा मी थांबेन. अगं मी खरंच थांबते, काहीच प्रॉब्लेम नाही. 1 मिनिट मी त्यांना कळवते. बरं म्हणजे तुला पण टेन्शन आहे. धर जरा. बरं. अरे बापरे, काय झालं? अगं यांचे 4 मिस कॉल येऊन गेले. बघ, मी म्हणत होते ना. 1 मिनिट मी त्यांना कॉल करते. नाही उचलला. मेसेज करून कळवते, उशीर होईल. दे. तिथे थांबूया. हो. चल. मग बाकी घरी कसे आहेत सगळे? मस्त मजेत. आणि माई? माई काय हो, हळदीचं दूध कोणासाठी? राजवीरसाठी. त्यांना कशाला? अगं तुला माहिती नाहीये का, राजवीरला ताप आलाय. सकाळपासून काही खाल्लं नाहीये त्याने. खूप डोकं दुखते म्हणत होता. देते, मी देते. वाटल्यास डॉक्टरांना बोलवते आम्ही. हो. आलेच. केवढा ताप आहे तुम्हाला? कधीपासून आहे? सावकाश. कळवलं का नाहीत मला? ऍक्च्युली सकाळपासूनच कणकण होती थोडी. डोकं दुखत होतं. दुपारी ताप आला. कॉल केला होता तुम्हाला, बिझी असेल तुम्ही. म्हणून आम्ही म्हणालो होतो ना, जाऊ नका. तुम्ही सकाळी पण म्हणाला नाही तुम्हाला बरं वाटत नाही. एकदा सांगितलं असतं तर मी थांबले असते ना, नसते गेले शाळेत. ते उगाच तापाचं कारण देतोय म्हणून थांबवल्यासारखं झालं असतं. आता असं नका ना बोलू प्लीज. मला कळलं असतं तर मी खरंच थांबले असते. मला वाटलं तुम्हाला न सांगता कळेल. एनिवे तुम्ही काही खाल्लंय? ठीक आहे, माईने दूध दिलंय, ते दूध घ्या. मी काहीतरी खायला करते तुमच्यासाठी. हं? तुम्ही बसा प्लीज. अहो पण दूध. प्लीज. मी मेसेज पण केला होता तुम्हाला, तुम्ही रिप्लाय नाही केला. मेसेजला रिप्लाय नाही केला कारण मिसकम्युनिकेशन झालं असतं मेसेजवर आणि तुम्ही लगेच घरी आले असते गडबडीत. ते नको होतं मला, म्हणून कॉल केला होता मी तुम्हाला, कारण तुमच्याशी बोललो असतं तर बरं वाटलं असतं मला. सो सॉरी. फोन सायलेंटवर असतो ना शाळेत गेल्यानंतर, सो माझं लक्षच नाही गेलं फोनकडे. आणि नंतर मी तुम्हाला कॉल बॅक केला तर तुम्ही फोन उचलला नाही. मे बी मी झोपलो असेल तेव्हा. ओके, तुम्ही आता आराम करा. हे माईने दूध दिलंय तेवढं घ्या. मी तुमच्यासाठी खिचडी करते. हा, मग औषध घ्या, तुम्हाला बरं वाटेल. आलेच मी. तुम्ही आराम करा थोडा वेळ. काय हो, काय चाललंय तुमचं? लग्नाचा हिशोब मांडून ठेवतोय. लेकीचं लग्न म्हटल्यावर खर्च जरा कमी जास्त व्हायचाच. आरती, खर्च कमी जास्त झाला तर काही फरक पडत नाही. आपले हे सगळे पैसे आपल्या मुलांसाठीच आहे. पण आर्मीची शिस्त काय माझी जात नाही. आणि हिशोब कागदावर मांडून त्याची बेरीज वजाबाकी केल्याशिवाय मला राहत नाही. आणि व्यवस्थित हिशोब लिहिला ना की आपली स्ट्रेंथ सुद्धा आपल्याला कळते. याच्यामुळे मनूला तुमचं जास्त कौतुक आहे. इथे तुझं माझं कुठून आलं?
तू आणि मी एक आहोत. वी आर वन. आणि ती मुलगी आहे आपली. नाही तरी सुद्धा मनूला तुम्ही माझ्यापेक्षा जास्त आवडता. नाही अगं, तुझ्याशिवाय तिचं पान सुद्धा हलत नाही. ते खरंच आहे. पण ऐका ना, आपल्याला इथे तिची इतकी आठवण येते. तिचं काय होत असेल तिथे? तिला सुद्धा आपली तेवढीच आठवण येत असेल ना? नाही म्हणजे ते लोक खूप चांगले आहेत, पण तरी मला जे वाटतंय ते सगळं बरोबर आहे ना? अगदी बरोबर आहे. खरंच तिला पण आपली खूप आठवण येत असेल. म्हणून तर तिला इथे बोलवलंय. अरे वा. बरं, नितीश कुठे आहे? त्याचं काय विचारू नका. हल्ली सतत कामात असतो. इतका गुंतलाय कामात, खाण्यापिण्याची सुद्धा शुद्ध नसते त्याला. अरे वा, मन लावून काम करतोय ना, हे खूप चांगलं आहे. पण खाण्यापिण्याकडे लक्ष दे म्हणावं त्याला. हा काय आलाच. नितेश, हातपाय तोंड धुवून घे, मी जेवायला वाटते तुला. नाही नको आई, मला भूक नाहीये. नको काय? अरे थोडस नितेश. अरे असं काय हा मुलगा? अगं, बाहेरून खाऊन आला असेल आणि थकला असेल. झोपू दे त्याला. अहो पण अगं, किती काळजी करतेस. कशाला हात हलवतेस? कॉम्पिटिशन तुझी का माझे? पण डिझाईन बिघडलं तर माझ्या नावाने खडे फोडशील. हालू नकोस, थांब जरा. ऐक बघ मम्मा, आता कोण हल्लं? तूच हल्लीस ना. बघ यार, सगळी डिझाईन बिघडली. तू इकडे ये. मनवा, अगं मम्माला ना अजिबातच मेहंदी काढता येत नाही. तू प्लीज काढून देतेस का? गुड नाईट. अगं गुड नाईट काय? एवढ्या लवकर कोण झोपतो? ते ना मेहंदी काढून. अगं गुड नाईट म्हणजे गुड नाईट पॉवर ऍक्टिव्ह प्लस. हे लाव म्हणजे डास दुप्पट वेगाने पळून जातील. दुप्पट वेगाने? हो. कारण आता गुड नाईट पॉवर ऍक्टिव्हचा नॉर्मल मोड सुद्धा 50% वाढलाय. मग झाला ना डबल पास. आणि डासांचा त्रास त्यापेक्षा जास्त होत असेल तर मग ऍक्टिव्ह मोड ऑन करू. महा पॉवरफुल. सो काकू, आता तुमचा वेग बघूया किती वेळात मेहंदी काढून होते तो. काय करताय बहिणी? खिचडी करते. मला सांगायचं ना, मी केली असती. अहो नाही, ठीक आहे, मी करते. ते ऍक्च्युली राजवीरना बरं नाहीये ना, सो त्यांच्यासाठी करते. बरं, मग मी मदत करते तुम्हाला. हा. राजवीरसाठी खिचडी करतेस? हो माई. उतरला का त्याचा ताप? नाही, अजून उतरला नाहीये, पण बऱ्यापैकी कमी झालाय. तर त्यांना खिचडी देते, औषधं देते, सकाळपर्यंत वाटेल बरं. राजवीर सहसा कधी आजारी पडत नाही, पण सध्याचं हे सगळं हवामान आणि आजकाल किती दगदग चालली आहे, त्यामुळे त्याला ताप आला असावा. असू शकतं. बरं मला सांगा, तुम्ही औषधं घेतलीत? नाही बहिणी, नाही घेतलीत अजून माहिती औषधं. माई, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, औषधांची वेळ नाही चुकवायची. अगं घेते. बरं ठीक आहे, मी हे राजवीरना देऊन येते. तुम्ही यांना औषधं द्या. हो देते. आलीच. मनवा आली आणि माझी चिंता मिटली. हो माई, खरंय.
तुम्ही कधी उठलात? मगाशी तुम्ही मांडीवरून माझं डोकं खाली ठेवलं तेव्हा. तुमच्यासाठी छानपैकी खिचडी आणली आहे. खिचडी खा, औषधं घ्या, बरं वाटेल. हं? नाही नको मला. नको म्हणजे मी काही ऐकून घेणार नाही. हा, खिचडी खावीच लागेल आणि औषधं पण घ्यायची आहे. ओके. छान झाली होती खिचडी. पण तुम्ही परत असं वागलात ना तर मी तुमच्याशी बोलणार नाही. अरे आता उलटा नाही झाला. ठीक आहे, आता तुम्ही आराम करा, मी आलेच. काय झालं? झोप नाही येणार. डोकं दुखतंय का? मी दाबून देऊ? नाही डोकं नाही दुखत आहे पण झोप नाही येणार. आत्ताच उठलो ना. मग आता? मनवा एक गाणं ऐकवा ना मला. गाणं ऐकतो आणि झोपतो. ठीक आहे. हे काय करताय? तुम्हाला गाणं ऐकायचं आहे ना? एक छानपैकी गाणं लावते. मला तुमच्या आवाजात गाणं ऐकायचंय. माझ्या आवाजात? मला गाता नाही येत. आपण तुम्हाला कॉम्पिटिशन साठी कुठे गायचंय? माझ्यासाठी गायचंय, तुमच्या नवऱ्यासाठी. नाही नको, प्लीज नको, मला खरंच येत नाही. प्लीज. मी प्लीज म्हणते, प्लीज नको, प्लीज प्लीज. ओके. ठीक. गाऊ? तुला पाहिले मी मला पाहताना, तुला पाहिले मी मला पाहताना, मोगरा वाहिला मी उन्हे नाहताना, तुला पाहिले मी मला पाहताना, तुला पाहते मी, तुला पाहते मी मला पाहताना, मोगरा वाहिला मी, मोगरा वाहिला मी उन्हे नाहताना, तुला पाहिले मी मला पाहताना, तुला पाहिले मी मला पाहताना. मनवा. 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 आई 5 मिनिट. मनवा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय? चहा. तुम्ही कशाला आणला? आधीच बरं नाही वाटत आहे, तुम्हाला ताप येतो, परत आजारी पडा. काय माझ्या बायकोने रात्री इतकी छान सेवा केली माझी की एका रात्रीत ताप केला. तुम्हाला गंमत माहिती?
मी तुम्हाला आता उठवत होतो तर तुम्ही काय म्हणाला? काय? आई 5 मिनिटं झोप होते. सॉरी तशी सवय आहे ना म्हणून झालं असेल. That was me. मस्त झालं. थँक्यू. बरं मला सांगा नक्की बरं वाटतंय? हं? तरी आज सगळी औषधं घ्यायची आणि औषधं घेण्याआधी नीट खायचं. ओके? ओके. तुम्ही चहा घ्या, मी धनाला ब्रेकफास्ट सांगतो. इथे कशाला आणायला सांगताय? खाली एकत्र जाऊन खाऊया ना. खाली इथे काय फरक पडतो? असं कसं पडतो ना फरक. जेवण ब्रेकफास्ट असं छान एकत्र घरातल्या सगळ्यांबरोबर बसून खायचं असतं. मज्जा करा. नाही पण ह्या घरात असं होत नाही. इथे लोक फक्त एकत्र बसतात आणि जेवतात. That's it. तुम्हाला हे जरा ऑड नाही वाटत? काय? हेच म्हणजे इथे जेवताना कुणी कोणाशी काही बोलत नाही. सगळे जेवतात आणि आपापल्या रूम मध्ये जातात. आय मीन जेवताना कसं छान अशा गप्पा झाल्या पाहिजेत, मस्करी झाली पाहिजे, छान वाटतं. तुम्हाला सगळे एवढे घाबरतात का? काय? हा सगळे घाबरतात तुम्हाला, कशाला? नाही असं काही नाही. तुम्हाला असं वाटतं पण सगळे खरंच घाबरतात तुम्हाला. असं कोण बोललं तुम्हाला? हो मी सांगते ना तुला, आपण सॅटर्डेला पार्टी करूयात. येस, खूप धमाल करूयात. मी करते तुला. यश तू घाबरतोस मला? मला घाबरतो का? नाही. आणि नंदा तू? माझी भीती वाटते तुला? इकडे बघून बोल, तुझ्याशी बोलतोय. माझी भीती वाटते तुला? 2 शिंग आहेत मला. नाही. छे अरे आम्ही कशाला घाबरू तुला? तू तर माझा एकुलता एक प्रेमळ पुतणे आहेस ना. तुझ्यामुळे तर आम्ही या घरामध्ये आनंदाने राहतोय. काय देऊ तुला? ब्रेड बटर देऊ का थालपीठ आणू? बघितलं? कोणी नाही घाबरत मला.